आज आमच्या मुलांना लहान लहानपणामध्ये मोबाईल, आज मोबाईल म्हणजे मुलांचं खेळणं झालेलं आहे। आज मोबाईल मुलांसाठी खेळणं म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे। परंतु मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा कधीतरी श्रीमद भगवत गीता द्या, कधीतरी 5 ओळी 5 ओव्या श्रीमद भगवत गीतेच्या वाचायला शिका। आज मुलांना आपल्या धर्माबद्दल काहीच माहिती नाही। आज लोकांना कीर्तन म्हणजे काय माहिती नाही। आज लोकांना भागवत म्हणजे काय माहिती नाही। आज लोकांना हरिपाठ म्हणजे काय माहिती नाही। एकदा मी नागपूरला कीर्तनाला चालले होते। जात असताना एक तरुण मुलगी मला त्या ठिकाणी भेटली आणि माझा असा लांब तिलक पाहून ती मला विचारायला लागली, म्हणे तुम्ही असा लांब तिलक का लावता? एवढा मोठा तिलक का लावता तुम्ही? तिला म्हटलं तुला काही प्रॉब्लेम आहे का? मी लावते ना, मला आवडतो, तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू नको लावू। ती म्हणे नाही तुम्ही असे पांढरे वस्त्र अंगावरती घालता, काय करता? म्हटलं काय करता म्हणे तुम्ही? म्हटलं काही नाही, मी भगवान परमात्म्याचं भजन करते। आता कुठे चाललाय म्हणे तुम्ही? मी म्हटलं कीर्तनाला चाललेले आहे। ती मुलगी मला म्हणायला लागली, म्हणे कुठे आहे म्हणे हे गाव? कीर्तन नावाचं गाव कुठे आहे म्हणे? आज कीर्तन खायची वस्तू आहे, प्यायची वस्तू आहे, कीर्तन गाव आहे, कीर्तन नामस्मरण आहे, कीर्तन काय आहे हे लोकांना माहिती नाही। कुठे आमचा धर्म चाललेला आहे? आज ज्याचे केस पिकलेले आहेत ना, असे काही लोक माझ्या जवळ येऊन मला विचारतात, म्हणे तुम्ही भागवतात कृष्णाचं सांगता की रामाचं सांगता? आता भागवतात कृष्ण आहे की राम आहे हे जर आम्हाला कळालं नाही तर भक्ती आणि धर्म तर फार बाजूला राहिला, फार दूर राहिला, फार लांब राहिला। भागवतामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आहे हे सुद्धा तरुणांना माहिती नाही। रामायणामध्ये रामाचंच चरित्र आहे हे अजून तरुणांना माहितीच नाही। म्हणून मी नेहमी सांगत असते, आपल्या मुलांना खूप मोठं बनवा, पण संस्कृतीशी जोडून ठेवा, अध्यात्माशी जोडून ठेवा। जोपर्यंत आपले मुलं अध्यात्माशी जोडणार नाही तोपर्यंत त्यांच्या बुद्धीचा विकास होणार नाही। लिहून घ्या तुम्ही माझ्या हातून। त्याकरिता हा धर्म आहे, ही उपासना, ही साधना आहे। अध्यात्म जीवनामध्ये स्वीकारणं म्हणजे ज्याला कुठलेच काम नसतात ते अध्यात्म करतात, हा गैरसमज मनातून काढून टाका। अध्यात्म ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, दुःख पचवण्याची क्षमता सुद्धा त्याच्यामध्ये आहे। आध्यात्मिक माणसाच्या जीवनात दुःख येत नाही का? येतात, पण ते त्यांना जाणवतच नाही का? कारण ते देवाचं नामस्मरण करत असतात। ते भगवान पुंडलिक बाबाच्या भजनामध्ये रत झालेले असतात। दुःख येतं कधी जातं कधी हे पण त्याला कळत नाही। त्या नामस्मरणात त्या दुःखाची जाणीव सुद्धा त्याला होत नाही। आणि म्हणून या धर्माची जोपासना आम्ही करायला पाहिजे। भोले बाबा सांगतात, एक दिवस हे शरीर जाणार आहे। एक व्यक्ती एका साधूच्या आश्रमामध्ये गेला आणि म्हणायला लागला, महाराज मला संन्यास घ्यायचा आहे। साधू महात्मा म्हटले ठीक आहे, तुला संन्यास घ्यायचा, आजचा मुहूर्त चांगला नाही, तू उद्या ये, मी उद्या संन्यास देईन तुला। आणि हा व्यक्ती बाहेर जाण्याच्या आधी आपल्या काही शिष्यांना सांगून ठेवलं, जा रे बाहेर, याची चप्पल लपून ठेवा। शिष्य गेले आणि त्याची चप्पल लपून ठेवली। जसं साधू बाबांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आला, चप्पल बघायला लागला, चप्पल शोधायला लागला, चप्पलच दिसेना। सर्व आश्रम यांनी शोधून काढला, माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल, माझी चप्पल करता करता सर्व आश्रम यांनी डोक्यावर घेतला। कशासाठी? चप्पलेसाठी। चप्पल गवसली नाही म्हणून याला रात्रभर झोपही लागली नाही। दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उठला, स्नान केलं, साधू महात्म्याच्या जवळ आला आणि नमस्कार केला, म्हणायला लागला, महाराज द्या मला संन्यास। साधू महात्मा म्हटले, संन्यास द्या? हो बाजूला, तो संन्यासाचा अधिकारी नाही। अरे जो व्यक्ती स्वतःची चप्पल सोडू शकत नाही तो संन्यास काय धारण करणार? ज्याला स्वतःच्या चप्पलेचा त्याग करता येत नाही तो संन्यास काय धारण करणार? संन्यास घेणं म्हणजे काय आहे महाराज? जिवंतपणी
या देहाला मृत समजणे, या शरीराच्या सर्व इच्छेचा त्याग करणे, त्याचं नाव संन्यास. संन्यास जो व्यक्ती धारण करतो ना, त्या व्यक्तीला स्वतःचं पिंडदान स्वतःच्या हाताने जिवंतपणी करावं लागतं. आपण मेल्यानंतर आपले पिंडदान परिवारातले लोक करतात, पण जो संन्यास धारण करतो त्याला स्वतःचं पिंडदान स्वतःच्या हाताने करावं लागतं. आता जो व्यक्ती चपलेचा त्याग करू शकत नाही, तो संन्यास काय धारण करणार महाराज? म्हणून एक दिवस हे शरीर जाणार आहे. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी बाबा म्हणतात, मरना हक का बाना है, जीना उधार आना है. म्हणून महादेवजी सांगतात, जगातील संपूर्ण नवरदेव अंगाला हळद लावतात, पण महादेवाने चिता भस्म अंगाला लावलं का? कारण एक दिवस या शरीराचं भस्म होणार आहे. बघा, या जगात श्रीमंत आणि गरीब, श्रीमंत आणि गरीब यांच्या जगण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. श्रीमंताचे कपडे वेगळे असतात, गरिबांचे कपडे वेगळे असतात. श्रीमंत लोकांचं राहणीमान वेगळं असतं, गरीब लोकांचं राहणीमान वेगळं असतं. श्रीमंत लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, गरिबाच्या खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. आज श्रीमंत आणि गरीब यामध्ये प्रत्येक गोष्टीचा भेद आहे. राहण्याचा भेद आहे, घराचा भेद आहे, खाण्यापिण्याचा भेद आहे. पण एक सांगू तुम्हाला, अजून एक गोष्ट अशी आहे ज्यामध्ये श्रीमंत आणि गरिबीचा भेद अजूनही झालेला नाही. ती गोष्ट म्हणजे अजून एक असं ठिकाण आहे जिथे श्रीमंत आणि गरिबीचा भेद होत नाही. ते ठिकाण म्हणजे स्मशान. आहे का अमरावतीत असं ठिकाण? गरिबाचं स्मशान वेगळं, श्रीमंताचं स्मशान वेगळं आहे. तुमको हमको सब दुनिया को एक ही मार्ग जाना है. श्रीमंताचं राहणं वेगळं आहे, गरिबाचं वेगळं आहे, पण मरण्याचं ठिकाण प्रत्येकाचं एकच आहे. प्रत्येकाला त्याच स्मशानात जावं लागणार आहे. अजून स्मशानभूमीत भेद झाला नाही. गरिबाची आणि श्रीमंताची स्मशानभूमी वेगळी झाली नाही. अजून दोघांच्या शरीराची राख ही सारखीच होते. ज्याने जीवनभर काजू बदाम खाल्ले त्याच्याही शरीराची राखच होते, आणि ज्याने चटणी भाकर खाल्ली ना जेवणात त्याच्याही शरीराची राखच होते. माणूस अभिमानच कशाचा करतो हे कळत नाही. कोणाला श्रीमंतीचा अभिमान, कोणाला धनाचा अभिमान, कोणाला वैभवाचा अभिमान, कोणाला सौंदर्याचा अभिमान. मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान. रावणासारखा श्रीमंत व्यक्ती अजून तरी जगाच्या पाठीवर जन्माला आलेला नाही. किती श्रीमंती होती रावणाची? 7 कोटी घरं सोन्याची होती, 7 कोटी काशाची होती, 7 कोटी विटांची, दगडाची, मातीची, असे कितीतरी घरं त्याच्या लंकेमध्ये होती. 7 कोटी घरं सोन्याची होती. तर विचार करा किती मोठं वैभव होतं रावणाचं. नवे, त्याच्या एकट्याच्या घराची लोकसंख्या किती होती माहितीये तुम्हाला? माहितीये? रावणाच्या एकट्याच्या घराची लोकसंख्या माहितीये का? झोपल्या का काय? नाही माहिती? नाही तर म्हणा, रावणाच्या एकट्याच्या घराची लोकसंख्या होती 3,05,000. तुम्ही म्हणाल तुम्ही काय मोजायला गेल्या होत्या? माझ्याकडे प्रमाण आहे संतांचे, मी प्रमाणाशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून माझ्याकडे माझ्यासमोर कितीही मोठे साधू या ठिकाणी येऊन बसले ना, मला बोलायची कधी भीती वाटत नाही. का? खोटं बोलतच नाही. तर खोटं, काही लोक खोटंही रेटून बोलतात महाराज, आपण खरं तर रेटून बोललं पाहिजे. रावणाच्या एकट्याच्या घराची लोकसंख्या होती 3,05,000. साधू संतांचं प्रमाण आहे 1,00,000 पूत 1,25,000 नाती, उस रावण को दिया न बाती. 1,00,000 पुत्र होते, 1,25,000 नातू होते, आणि बायका 80 सहस्त्र जयाच्या कामिनी सुंदरा, मुख्य मंदोदरा पतिव्रता. रावणाला 80,000 बायका होत्या. कशा सांभाळल्या असेल बिचाऱ्याने?
इथे तर एकीनेच नाकात नाव वाजवले, त्या ठिकाणी नाकात दम आणून ठेवला, एकच सांभाळली जात नाही. त्या बिचाऱ्याने 80,000 बायका सांभाळल्याच कशा असतील. रावण काही सामान्य नव्हता. अरे 33 कोटी देवता ज्याने बंदी खाण्यामध्ये बंदिस्त करून टाकल्या होत्या, एवढी शक्ती होती रावणाची. रावणाच्या घरी काम करण्याकरिता सुद्धा देवी देवता होते. प्रमाण सांगेल मी तुम्हाला. गाढव ओढी गजानन, सटवी करी बाळंतपण. रावणाच्या घरचे गाढव ओळायचं काम गणपती बाप्पाकडे होतं. किती शक्तिशाली होता रावण. गाढव ओढी गजानन, सटवी करी बाळंतपण. त्याच्या घरच्या त्याच्या बायकांचे बाळंतपण करण्याचं काम कोणाकडे होतं? सटवीकडे होतं. वारा रावणाचं अंगण झाडायचा, अग्नी रावणाचे वस्त्र धुवायचा, वरून अंगणामध्ये सडा टाकायचा. देवी देवतांना बंदिस्त करून टाकलं होतं रावणाने, एवढा शक्तिशाली होता. रावणाची भक्ती सुद्धा तेवढीच महान होती बरं. तुमची आमची भक्ती बाथरूम पासून सुरू होते, आंघोळ पासून तर चहाच्या कपापर्यंत आमची सगळी भक्ती उरकून जाते. आंघोळ करता करता आमचं सुरू होतं. सुंदर ती ध्यान उभे विटेवरी, खरकटेवरी ठेवून या. ठेवला का? तुळशी हार गडा कासे पितांबर, आवडे निरंतर हिची ध्यान झाला का? मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित आणला का? चहाचा कप तोंडासमोर आला, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. एका चहाच्या कपात आमचा हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी सगळंच उरकून टाकलं आम्हाला. नाव कोणाला ठेवतो आम्ही? रावणाला. रावण आपल्यापेक्षा महान होता. रावणाची भक्ती एवढी महान होती की रावणाची रोजची पूजेची तयारी करायला 14 माणसं लागायची. 14 माणसं. नियम होता रावणाचा. एकदा पूजेत बसला की पूजा पूर्ण होईपर्यंत उठायचा नाही. आणि नियम होता 1000 कमळ शिवलिंगावरती व्हायचा. महादेवाचा भक्त होता रावण. 1000 कमळ वाहत नाही, पूर्ण होत नाही तोपर्यंत आसनावरून उठत नव्हता. आणि आमचं पूजा करायला बसलोय आम्ही, तिकडे जर आम्हाला गॅस चालू दिसला, उठलं आसनावरून, गेला गॅस बंद करायला. आमची पूजा चालली असताना इकडे चालू असतं, आमचा हरिपाठ चालू असतं, तिकडे बोलणं चालू असतं. रावण कमळ व्हायचा शिवलिंगावरती. कमळ वाहत असताना एक कमळ कमी पडलं रावणाला. रावणाने विचार केला, उठावं तर भक्तीत अंतर पडतं, नाही उठावं तर कमळ कमी पडतं, काय करावं? रावण उठलाही नाही आणि भक्तीत अंतरही पडू दिलं नाही. तुम्ही म्हणाल मग काय केलं त्याने? त्याने स्वतःचं शिर कापलं आणि शिवलिंगावरती वाहलं. या शरीरावरती 7 कमल आहे. चरण कमल, नाभी कमल, हृदय कमल, कर कमल, शील कमल, नेत्र कमल आणि मुख कमल. हे मुख कमलच कापून टाकलं, शिवलिंगावरती वाहलं. एवढा महान भक्त होता रावण. महादेवाची भक्ती करायचा. म्हणून रावणाची भक्ती सुद्धा आपल्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे. पण एवढा शक्तिशाली असलेला रावण, एवढा वैभव संपन्न असलेला रावण, एवढा मोठा परिवार असलेला रावण, उस रावण को दिया न बाती का? फक्त अहंकार झाला जीवनात रावणाला. धनाचा अहंकार झाला, बलाचा अहंकार झाला. काय राहिलं रावणाकडे? सोन्याची लंका सुद्धा जळून गेली, काहीच राहिलं नाही. ज्या रावणाला 80,000 बायका होत्या, ज्या वेळेला रावण संकटात गेला त्यावेळेला कोणीच नव्हतं. का? अहंकार केला रावणाने. रामप्रभूच्या हातून मरावं लागलं. म्हणून कोणत्या गोष्टीचा अभिमान करतो आम्ही आमच्या जीवनामध्ये? अहंकार कोणत्या गोष्टीचा करतो? जन्म सुद्धा दुसऱ्याने दिला, अंगावरचे वस्त्र सुद्धा दुसऱ्याने दिले, शिकवलं सुद्धा दुसऱ्याने, लग्न झाल्यावर जावं सुद्धा दुसऱ्यांच्याच घरी लागला आपल्याला. आणि जेव्हा मरू ना मरू, मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच लोक घेऊन जाणार आहेत. मग अहंकार कशाचा करायचा जीवनामध्ये? आज जगाची परिस्थिती अशी झाली आहे महाराज.
मेलेल्या माणसाला खांदा देणं म्हणजे लोक पुण्याचं काम समजतात, बरोबर आहे की नाही? मेलेल्या माणसाला खांदा देणं म्हणजे पुण्याचं काम लोक समजतात, पण जिवंत माणसाला मदतीचा आधार देणं हे मात्र माणसाला जमत नाही. आज पुंडलिक देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही दरवर्षी किती वर्षापासून येत असाल? कदाचित काही लोकांचं बालपण सुद्धा गेलं असेल, काही लोकांचं तरुणपण गेलं असेल. तुम्ही पुंडलिक बाबाच्या मंदिरामध्ये नेहमी येता, पण पुंडलिक बाबाच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर देवाने आपल्याला काय दिलं हे विचार करण्यापेक्षा कधी कधी आपण देवाला काही देऊ शकतो का याचा विचार करा. यावर्षी सुंदर उत्सव या ठिकाणी श्रीमद देवी भागवताचा चाललेला आहे, पण इथे बसल्यापैकी काही लोकांच्या मनात हा विचार नाही आला का, हा उत्सव चंद्र सूर्य असेपर्यंत असाच टिकून राहिला पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा उत्सव चंद्र सूर्य असेपर्यंत असाच टिकून राहिला पाहिजे. मग हा टिकून राहील कधी? तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, तुम्हाला समोर यावं लागेल.